बेल्ले ते श्री क्लिनिक मध्ये आज आलोय. डॉक्टर पूजा आव्हाड माझ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्या येथील प्रसिद्ध केस तज्ज्ञ व त्वचा रोगावरती त्या स्पेशलिस्ट आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. डॉक्टर नमस्कार. या ठिकाणी आपण असं पाहतोय की बऱ्याच ठिकाणी असं होतं की आता सध्या त्वचेच्या आणि केसाच्या मोठ्या प्रमाणात समस्या नागरिकांना तयार व्हायला लागल्या. नेमकं काय समस्या असतात त्वचेच्या आणि केसांबद्दलच्या? सध्या यंगस्टरमध्ये बऱ्या प्रमाणात केसांच्या आणि त्वचेच्या समस्या दिसून येत आहेत. त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे एक लाईफस्टाईल, त्यांची अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे, स्ट्रेसमुळे आणि बऱ्याचदा असं होतं की स्लीपिंग सायकल डिस्टर्ब असते. त्यामुळे केसांच्या आणि त्वचेच्या समस्या उद्भवतात. तर त्यामध्ये ॲक्ने मार्क्स, नंतर ॲक्ने स्कार, डॅन्ड्रफ, अनइव्हन स्किन टोन आणि जे ऑइली स्किन टोन आपण म्हणतो आणि अकाळी केस गळणं किंवा मग जेनेटिक हेअर लॉस आहे. अशा जास्त प्रमाणात यंगस्टरमध्ये समस्या दिसून येत आहेत. त्वचेच्या आता भरपूर समस्या येतात. त्वचेला खाज येणे किंवा नवीन नवीन आता आजार यायला लागलेत. म्हणजे काय हे आजार असतात? बऱ्याचदा असं होतं की आता बाहेरचं प्रमाण पण बऱ्यापैकी वाढलंय पूर्वीपेक्षा खाण्याचं आणि त्यामध्ये ॲलर्जी वगैरे अशा प्रमाणात बऱ्यापैकी पेशंट येतात मला ॲलर्जी घेऊन माझ्याकडे. कारण काय होतं की बऱ्याचदा बाहेरचं जे आपण फूड खातो त्यामध्ये कलर असतात, प्रिझर्व्हेटिव्ह असतात आणि पॅक फूड खाण्याचंही प्रमाण जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे इम्युनिटी पण कमी होते लहान मुलांची. पांढरे चट्टे, लाल चट्टे चेहऱ्यावरती येणं, अशा समस्या लहान मुलामध्ये दिसून येत आहेत. आणि इम्युनिटी कमी झाल्यामुळे फंगल डिसीजेस पण वाढतायत. प्लस केसांच्या पण समस्या त्यासोबतच जास्त प्रमाणात वाढतायत सध्या. ज्या समस्या आहेत नेमक्या या समस्यावरती घरगुती काय उपाय आहेत का? किंवा डॉक्टर याच्यावरती काय उपाय करतात? काय अत्याधुनिक काय उपचार या ठिकाणी आलेले आहेत? केसांसाठी आणि स्किनमध्ये जे आता सध्या जास्त कन्सर्न जे नागरिकांमध्ये दिसून येतोय तो म्हणजे हेअर फॉल आहे आणि स्किनबद्दल जो कन्सर्न आहे ते म्हणजे पिगमेंटेशन आहे किंवा मग बरेच लोकं टॅटू वगैरे पण काढतात. पण त्यांना कालांतराने काही कारणास्तव तो टॅटू नको असतो किंवा मग हॉर्मोनल इम्बॅलन्स होतं. त्यामुळे बऱ्याच फिमेल्सच्या चेहऱ्यावरती वगैरे केस येतायत. नंतर मग पुरुषांमध्येही बऱ्याचदा असं होतं की हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे एक्स्ट्रा ग्रोथ होते चेस्टवरती किंवा शोल्डरवरती. तर अशा प्रॉब्लेम्समुळे काय होतंय की एस्थेटिक प्रोसिजरकडे आता सध्या कल वाढलेला आहे. जे आपले नागरिक आहेत त्यांचा आणि पूर्वी काय व्हायचं की अशा ट्रीटमेंटसाठी फक्त शहरच गाठावं लागायचं. आता ह्या सुविधा बेल्ल्यामध्ये श्री क्लिनिकद्वारे आम्ही देतोय सर्व नागरिकांना आणि आमचा हाच प्रयत्न असणार आहे की संपूर्ण नागरिक नेमकं आता कोणकोणते आपल्याकडे नवीन टेक्नॉलॉजी आलेले त्या हॉस्पिटलमध्ये? टेक्नॉलॉजी म्हणजे लेझर हेअर रिडक्शन मशीन आहे आपल्याकडे, प्लस पिको मशीन आहे आणि हायड्रा फेशियलचं पण मशीन आहे, मेझोथेरपी आहे, अशा बऱ्याच ट्रीटमेंट्स आहेत. कशा पद्धतीने त्याच्यावरती काम केलं जातंय? काय वैशिष्ट्य आहेत नेमक्या मशीनचे? या वैशिष्ट्य म्हणजे महत्त्वाचं जे आपलं लेझर हेअर रिडक्शन मशीन आहे, त्यामध्ये आपण काय करतो त्याच्यामध्ये पॅरामीटर्स असतात, काही फ्रिक्वेन्सीज असतात. त्यातून जी ऊर्जा बाहेर निघते, ती तुमच्या मुळांपर्यंत पोहोचवली जाते आणि जो तुमची एक्स्ट्रा ग्रोथ आहे तुमच्या चेहऱ्यावरती, ती कालांतराने काही सेटिंग नंतर ती कमी होते. असं लेझर हेअर रिडक्शन मशीनचं एक थोडक्यात काम आहे. टॅटू रिमूव्हर पण आहे आपल्याकडे, की कशा पद्धतीने काम असतं हे टॅटू काढण्याचं? तर सध्या फॅड बऱ्याच जणांमध्ये दिसते आपल्याला. गरज आहे का त्याची? किंवा काय करतात? आता ग्रामीण भागामध्ये पण याचं फॅड आलेलं आहे आणि ते रिमूव्ह पण करण्यासाठी बरेच लोक येतात तुमच्याकडे. कशा पद्धतीने काम होतं? बऱ्याच लोकांचं असं असतं की पूर्वी काय करायचे की जो बाजारातून टॅटू काढायचे समजा, तर मग आता ज्या फिमेल ज्या पहिले त्या लोकांमध्ये बऱ्यापैकी गोंधन वगैरे असं असायचं. पण मग आता ते त्यांना सोयीस्कर वाटत नाही किंवा त्यांना असं वाटतं की हे नकोय आपल्याला गोंधन. तर मग महिलांमध्येही टॅटू रिमूव्हचं प्रमाण वाढलेलं आहे आणि यंगस्टर जे आहेत ते सोशल मीडिया बघून वगैरे किंवा रील बघून इन्फ्लुएन्स होऊन बऱ्यापैकी टॅटू काढतात. पण मग काय होतं की नंतर कालांतराने कोणत्या गव्हर्नमेंट जॉब्स असतील वगैरे किंवा मग कुठे भरती वगैरे असेल, अशा वेळेला ते टॅटू नको असतं त्यांना. मग तेव्हा त्यांना टॅटू रिमूव्हसाठी माझ्याकडे येतात. पण मग तेव्हा पण काय असतं की त्याला सेटिंग्ज लागतात. तुम्ही जी काही प्रोसिजर करताय त्याला सेटिंग लागतात. कारण ते जे पार्टिकल असतात इंकचे ते जे पिको मशीन आहे, ते त्यातनं जी ऊर्जा बाहेर निघते,
त्यातून फ्रॅगमेंटेशनचं काम होतं आणि जे छोटे-छोटे फ्रॅगमेंट्स आहेत ते आपली बॉडी काढून टाकायचा प्रयत्न करतं. पण त्या प्रोसेसला, त्या सगळ्या ह्या ट्रीटमेंटला वेळ लागतो, सेटिंग्ज लागतात आणि बऱ्यापैकी पेशंटचं असं असतं, की आमचं 1-2 महिन्यामध्ये काढून द्या, पण असं होत नाही. ते काढताना आपण 1 दिवसात टॅटू काढतो, पण ते घालवण्यासाठी त्याला सेटिंग्ज लागतात. जे लेझर मशीन आता आपल्याकडे आहे, त्याचं कसं काम चालतं आणि ह्या लेझर मशीनचा उपचार पुरुषांना होतो का, स्त्रियांना होतो का? किंवा यासाठी वयोगट कुठला आहे आणि कशा पद्धतीने उपचार केले जातात? जे आपल्याकडे लेझर आहे, त्याला लेझर हेअर रिडक्शन अशी ट्रीटमेंटने ओळखलं जातं. तर साधारणतः काय आहे, की मी जसं सांगितलं पूर्वी, की हार्मोनल इम्बॅलन्समुळे बऱ्याच स्त्रियांच्या फेसवरती किंवा बॉडीवरती हेअर्स येतात, एक्स्ट्रा ग्रोथ येते. तर मग त्या ग्रोथला कमी करण्यासाठी आपण लेझर हेअर रिडक्शन वापरतो. प्लस तसं पुरुषांमध्येही ह्याचं बऱ्यापैकी प्रमाण आता वाढलंय. जसं बियर्ड शेपिंग आहे. बऱ्याच लोकांना दाढी नको असते किंवा मग शेप पाहिजे असतो. तर मग त्या लोकांमध्ये पुरुषांमध्ये लेझर हेअर रिडक्शन बऱ्यापैकी चांगलं काम करतं. प्लस पुरुषांमध्ये चेस्टवरचे, बॅक किंवा शोल्डरवरचे हेअर्सही बऱ्याच पुरुषांना नको असतात. तर मग तिथंही लेझर हेअर रिडक्शन काम करतं. आणि वयोगटाचं जर असं सांगायचं झालं तर मग एक वयोगटापेक्षा मेडिकल हिस्ट्री काय आहे, तुमचा कन्सर्न काय आहे, ह्या गोष्टींवरती आपण ट्रीटमेंट द्यायची का नाही ते ठरवतो. प्रत्येक ठिकाणीच लेझर उपयुक्त आहे असं नाही ठरवता येत. तुमचं डायग्नोसिस महत्त्वाचं होणं सगळ्यात महत्त्वाचं ते आहे डायग्नोसिस होणं आणि त्यानुसार आपण ट्रीटमेंट प्लॅन करतो. एखाद्या पुरुषाला पण त्याला दाढी नको असेल, त्याने जर ते हा उपचार घेतला, तर त्याला परत त्याच्यावरती केस येतात, दाढी परत येते का? किंवा काय कसं असतं ते? अ, ह्यामध्ये कसं आहे, की मी जसं म्हटलं प्रत्येक गोष्टीला सेटिंग्ज लागतात. एका सेटिंगमध्ये तेवढा आपल्याला इफेक्ट दिसत नाही. पण साधारणतः 6 ते 8 सेटिंग आम्ही सांगतो. प्रत्येकाला 6 लागतील असं नाहीये किंवा कुणाला जास्तही लागू शकतात. तर मग यामध्ये जी ऊर्जा बाहेर निघते, मी जसं सांगितलं ह्यापूर्वी, की ती तुमच्या मुळांपर्यंत जाते, फॉलिकल्सपर्यंत जाते आणि तिथे काम करून तुमचा जो हेअरची जी थिकनेस आहे, जी ग्रोथ आहे, ती कमी करते. तर मुळात काय हेअर रिडक्शन आहे. म्हणजे ती तुमची जी ग्रोथ आहे ती कमी होणार आहे. फॉलिकल आहेत, तिथनं केस येणार आहे. पण मग आपण पूर्णपणे फॉलिकल डेड करू शकत नाही. पण नक्कीच हेअर रिडक्शन होऊ शकतं. म्हणजे ग्रोथ कमी होऊ शकते. अ, आता जे तुम्ही सांगताय, आता सगळं ग्रामीण भाग आहे आपला. बऱ्याच ठिकाणी नागरिकांना समस्या असतात. नेमकं ह्या त्वचेच्या समस्यांबद्दल तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल या आणि हेअर रेडिएशन असेल किंवा केसांच्या काय समस्या असतील त्याला तुम्ही तुम्ही सल्ला काय द्याल त्यांना? काय कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल तज्ञ डॉक्टर म्हणून? अ, मी जसं म्हटलं आजकाल यंगस्टर्समध्ये जास्त प्रमाण वाढलंय केस आणि त्वचेच्या बाबतीमध्ये ज्या काही समस्या असतात त्याबद्दल. तर शक्यतो काय झालंय, की आजकाल बऱ्यापैकी माझ्याकडे ज्या स्त्रिया येतात किंवा मग ज्या गर्ल्स येतात समजा यंगस्टर आहेत. तर मग ह्यांनी जो प्रॉडक्ट वापरला तो मी वापरून बघितला. त्यांना सूट झाला म्हणून मग मी वापरला. पण मला नाही सूट झाला अशाही बऱ्याच असतात. प्लस रील्स आणि Googleवरून बघूनही बऱ्याच क्रीम्स, प्रॉडक्ट्स वापरले जातात आणि साइड इफेक्ट पण होतो हां, त्यांच्यावर. साइड इफेक्ट पण होतो. साइड इफेक्ट म्हणण्यापेक्षा प्रत्येकाची स्किन वेगळी असते. कुणाची सेन्सिटिव्ह असते, कुणाची नॉर्मल, कुणाची ऑइली. तर मग प्रत्येकाला एकच गोष्ट सूट होईल असं नाहीये. ती प्रत्येकाचं स्किनचं एनालिसिस करून आम्ही ट्रीटमेंट देतो आणि शक्यतो होम रेमेडीज आणि अशा रील्समधून इन्फ्लुअन्स होऊन घरी प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा तुम्ही एखाद्या डॉक्टरचा मेडिकल प्रोफेशनलचा सल्ला घेतलेला बेटर आहे.